नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण हेल्दी टेस्टी असा स्नॅक्सचा प्रकार पाहणार आहोत, चना चाटची रेसिपी. तर मी इथे चणे भिजत घातले होते रात्रभर पाण्यामध्ये. त्यानंतर ते काढून एका सुती कपड्यात बांधून ठेवले. त्याला छान मोड आलेत. आता हे चणे आपल्याला शिजवायचे आहेत. तर मी इथे 2 वाट्या पाणी घालून हळद आणि मीठ घालायचं आहे आणि साधारण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे चणे छान शिजले जातील. तर आता आपले चणे शिजत आहेत, तोपर्यंत आपण सर्व भाज्या कट करून घेऊया. मी इथे काकडी घेतलेली आहे एका मध्यम आकाराची, त्याचे साल काढून छान बारीक अशी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे, टोमॅटोसुद्धा छान बारीक कट केला आहे. कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे डाळिंबाचे दाणेसुद्धा घेऊ शकता. तर कुकर आपला झालेला आहे, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर थोडासा थंड झाला की तो आपण उघडून पाहतोय. तर आपले चणे छान शिजलेले आहेत, अगदी मऊ झालेले आहेत. आता हे चणे आपल्याला थोड्याशा तेलावर परतून घ्यायचे आहे, म्हणजे आपली चाटची रेसिपी अजून जास्त टेस्टी होईल. तर मी इथे साधारण 1च चमचा तेल घेतले आणि त्यावर थोडेसे जिरे घालायचे आहेत, कांदा घालायचा आहे थोडासा. खूप जास्त ब्राऊन करायचा नाही आपल्याला. त्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडं मीठ घालायचं आहे. चणे शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं, तर त्या अंदाजानुसार थोडंसं मीठ घालून आता हे चणे छान तेलावर 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचे आहेत. आपले चणे छान परतले गेलेले आहेत. आता आपण डिश सर्व करायला घेऊया. तर चणे घेतलेले आहे उकडून आणि तेलावर परतून घेतलेले. त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला, टोमॅटो, काकडी घालायची आहे, कोथिंबीर घातली आहे. आता बारीक शेव घालूया. त्यानंतर थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे आणि आंबट तिखट गोड अशी चिंच आणि गुळाची चटणी. तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.